सल्तनतींच्या सावलीत नाही तर त्यांच्या छाताळावर उभं राहून शिवाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज झाले होते। हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी एक इंग्रजी अधिकारी हेनरी ऑक्झिंडन रायगडावर उपस्थित होता। त्याने आपल्या डायरीत राज्याभिषेकाबद्दल काय लिहून ठेवलंय ते आज आपण बघणार आहोत। 29 मे 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली। त्यांच्या वजना एवढं सोनं आणि काही पैसे राज्याभिषेकानंतर ब्राह्मणांना वाटण्यात येणार होते। पुढे 5 जूनला निराजी पंडितांकडून हेनरी ऑक्झिंडनला एक निरोप आला की उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान शिवाजीराजे सिंहासनावर आरूढ होतील, त्यामुळे तुम्हीही उपस्थित राहा। मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला। 6 जून 1674 सकाळी 7 ते 8 च्या सुमारास हेनरी दरबारात पोहोचला। त्याच्या समोर एका भव्य सिंहासनावर शिवाजी महाराज विराजमान होते। त्यांचे दुसरे सरदार सुद्धा भरजरी पोशाखात होते आणि महाराजांची सेवा करत होते। त्यांचा मुलगा संभाजीराजे, पेशवे मोरोपंडित आणि उच्च पदावरील एक ब्राह्मण सिंहासनाजवळ बसले होते। इतर सैनिक आणि अधिकारी सुद्धा आदराने उभे होते। हेनरीने दुरूनच महाराजांना मुजरा केला। हेनरी सोबत आलेल्या नारायण शेणवीने भेट म्हणून आणलेली हिऱ्याची अंगठी वर उचलून धरली। तितक्यात महाराजांचं लक्ष या दोघांकडे गेलं। त्यांनी या दोघांना सिंहासनाजवळ यायचा आदेश दिला। हेनरीने महाराजांसाठी आणलेले नजराणे दिले आणि तिथून तो निघून गेला। तो पुढे लिहितो की सिंहासनाच्या दोन्ही बाजूला भाल्यांवर राजसत्तेची चिन्ह लटकवली होती। उजवीकडे सोन्याच्या मोठ्या दातांच्या माशांची डोकी लटकवली होती, तर डावीकडे घोड्यांच्या अनेक शेपट्या होत्या। एका भाल्यावर सोन्याचा तराजू होता जो न्यायाचं प्रतीक होता। पुढे तो लिहितो की बाहेर पडताना राजवाड्याच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूला 2 छोटे हत्ती होते आणि सोन्याने मडवलेले 2 घोडे होते। त्याला खूप आश्चर्य वाटलं की इतक्या उंच ठिकाणी अरुंद आणि धोकादायक रस्त्याने हे हत्ती इतक्या वर कसे आणले असते। हेनरी ऑक्झिंडनने जे लिहून ठेवलं ते त्याच्यासाठी फक्त डायरीतली एक नोंद होती, पण आज 350 वर्षांनंतरही त्याच नोंदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण क्षण आपल्या डोळ्यासमोर उभा करतात।